भारतभर देवांच्या बाबतीत अनेक विचित्र आणि रहस्यमय श्रद्धा आहेत. पण महाराष्ट्राच्या कोकणात एक अशा देवाची कथा आहे जिथे त्याचे भक्त त्याला चप्पल अर्पण करतात. चप्पल पण आव्हानाचं देतात देवाला पावते म्हणून चप्पला आणि घट मोठे मोठे वाचतात. एक चप्पल लागते ते लागते. वेताळ हा भूतांचा नायक आहे, पण नायक जरी असला ना तरी तो स्वतः भूत नाही. तो हा गावचा पालक आहे, त्या अर्थाने तो विष्णू स्वरूपातही आहे आणि मूळ तो शिवाचा गण आहे, म्हणून तो शिव स्वरूपातही त्याला बदलायचा आहे. दोन्ही तो शिव आणि विष्णू स्वरूप आहे तो. पण हा तर आता या आपण रहस्यमय परंपरेसंदर्भात जाणून घेऊया. तर देव आणि चप्पल म्हणजे एका देवाला आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की लोक प्रसाद अर्पण करतात. प्रसाद, वस्त्र, फुले किंवा तुम्ही आणखी काही ऐकलं असेल, पण चप्पल हे कधीच ऐकलं नसेल. तर ही एक काय परंपरा आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर वेंगुर्ल्यातील आरवली या ठिकाणी एक म्हणजे आरवलीच्या मध्यस्थानी एका देवस्थान आहे. तर त्या देवाचं नाव आहे श्री वेतोबा. तर ह्या परंपरेचं म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की इथं लोक चप्पल अर्पण करतात. म्हणजे नवस जरी बोलायचं असेल, आपण कसं नवस बोललो तर देवाला म्हणतो की तुला प्रसाद चढवेल किंवा दूध चढवेल किंवा अजून दुसरं काही, पण या ठिकाणी लोक चप्पल चढवतात. म्हणजे नवस पूर्ण झाला की कोल्हापुरी चप्पलचा जोड देवाला देतात. तर ही एक अनोखी एक परंपरा आहे महाराष्ट्रात, जे अजूनपर्यंत कोणालाच माहीत नाहीये. आरवली गावात रात्रीची एक विचित्र शांतता असते. तेथील गावकऱ्यांनी रात्री बऱ्याचदा एका व्यक्तीचा गावापासून मंदिरापर्यंत किंवा मंदिरापासून परत गावापर्यंत असा रात्री जाताना चालताना आवाज अनुभवला आहे आणि ऐकलाही आहे. पण ह्या मागचं नेमकं रहस्य काय आणि ह्या देवाला लोक चप्पल का अर्पण करतात? तर गावकऱ्यांचं असं म्हणणे आहे, हे जो रात्री चालणारा व्यक्ती आहे किंवा जो चालण्याचा आवाज लोकांना येतोय, जो त्यांनी अनुभवला आहे, हे दुसरे तिसरे कोणी नसून ते श्री वेतोबा महाराज आहेत आणि ते गावाला पहारा देत आहेत. आता हे पहारा देणं म्हणजे नक्की काय? तर खेडेगावामध्ये रात्री चोरांपासून किंवा रानटी जनावरांपासून एक व्यक्ती आपल्या इकडे सुद्धा असतो, जो रात्री गावाचा पहारा देत असतो आणि काही महिन्यानंतर तो आपल्याकडे त्या रात्री त्याने पहारा दिल्याबद्दल, त्याच्या कामाबद्दल तो मोबदला घेत असतो. त्याचप्रमाणे याही गावात श्री वेतोबा गावाचा पहारा देतात असे गावकरी म्हणतात आणि त्यांना ते चप्पल अर्पण करतात. ही परंपरा शतकोनशतके चालत आलेली आहे. तर श्री वेतोबाला चप्पल चढवण्यामागचं काय कारण आहे? लोककथेनुसार असं मानलं जातं की रात्री पहारा देताना देव श्री वेतोबा यांना गावात चालावं लागतं, खूप अंतर चालावं लागतं. तर त्यासाठी त्यांना पहारा देण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून त्यांना चप्पल चढवली जाते. आणि तुम्ही पाहू शकता की हे जे चप्पलचे फोटो आहेत किंवा ह्या आज ही चपला त्यांनी ज्या वापरलेल्या आहेत त्या अर्पण केल्यानंतर त्या वापरल्यासारख्या अशा अनुभवल्या जातात आणि त्या आजही कपाटात त्यांनी तिथं मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कशाप्रमाणे त्या चपला आजही तिथं आहेत आणि आपण ज्यानंतर आपण त्यांना चपला अर्पण करतो त्यानंतर त्या वापरल्यासारख्या किंवा त्यांचं खाली सोलमध्ये साल्ट गेलेलं असतं किंवा असं वापरल्यासारख्या त्या जाणवतात. तर आता हे वेतोबा कोण? वेतोबा म्हणजे वेताळ. वेताळ हा एक शस्त्रधारी सैनिक होता, ज्याला माता पार्वतीने शाप दिला. त्या शापामुळे त्याला पृथ्वीवर यावे लागले. पृथ्वीवर आल्याच्या नंतर भूतावळीची देवता मानली जाणारे भगवान शंकर यांची त्याने उपासना केली. उपासना केल्याच्या नंतर वेताळाने शिवगणात एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. त्यानंतर वेताळ या शब्दातील ळचा लोप करून बा हा शब्द वापरण्यात आला. बा म्हणजे आधार तीर्थ बाप. बा म्हणजे गावंढळ भाषेत आपण वडिलांना गावाकडं बा म्हणजे बाप असं ओळखलं जाते आणि कोकणात या शब्दाचा वापर करून वेताळ या शब्दाचा वेतोबा करण्यात आला. आता ही वेताळाची जी मूर्ती जर तुम्ही पाहिली तर एका हातात मशाल आणि काळभैरवाप्रमाणे उंच काळी आणि पांढरी वस्त्र प्रदान केलेली एक मूर्ती असते. एका हातात मशाल जी चालताना त्याच्या हातात असते आणि तलवार जो आपल्या किंवा त्यांच्या
गावातील लोकांची रक्षा करत असतो. तर आज आपण एका अशा परंपरेबद्दल जाणून घेतलं जी भरपूर लोकांना माहीत नव्हती. अशाच भरपूर आपण परंपरा ज्या आजपर्यंत लोकांना माहीत नाहीत त्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आम्हाला कायम जोडले राहा, सबस्क्राईब करा.